तर परप्रांतीयांच्या मोर्चासाठी भाजपकडून मदत मिळाली असा रोहित पवारांनी आरोप केलेला आहे। मनसेच्या मोर्चाला नकार देण्यात आला होता, मग शिंदेंची भूमिका काय असा प्रश्नही राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे। भाजपचं हे सोयीचं राजकारण आहे। काही दिवसांपूर्वी परप्रांतीयांचा एक मोर्चा झाला, त्याच्यामध्ये अशी चर्चा आहे की त्याला लागणारा जो निधी आहे हा भाजपकडनं देण्यात आला होता। मोर्चा झाला, मोठा झाला, पण तिथं कोणाला थांबवलं नाही। परप्रांतीयांचा जेव्हा मोर्चा काढण्यात आला तेव्हा आर्थिक मदत सुद्धा भाजपकडनं देण्यात आली होती, परवानगी देण्यात आली होती। ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब ज्या पद्धतीने लढायचे तसे ते लढणार का? भाजपच्या छत्रछायेखाली आलेले एकनाथ शिंदे साहेब जे बघत असताना आम्हाला थोडंसं दुर्दैव वाटतं की शांत बसतात, ते शांत बसलेले एकनाथ शिंदे साहेब आज आपल्याला बघायला मिळतील। हे मात्र आजच्या दिवसभरामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कळेल। बघूया खरे ओरिजिनल एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात का नवीनवाले भाजपचे एकनाथ शिंदे साहेब हे आपल्याला बघायला मिळतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।